अवैधरित्या धारदार घातक लोखंडी कोयते, चॉपर व तलवार जवळ बाळगणारे एक आरोपी व 2 विधी संघर्षित बालक ताब्यात. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ची कामगिरी. गुन्हे शाखा युनिट 2 यांना मिळालेल्या गुप्तनीय बातमीनुसार खेतवाणी, लॉन्स, उंटवाडी, नाशिक येथील एक व्यक्ती व त्याच्यासोबत असलेला विधी संघर्षित बालक असे खेतवाणी, लॉन्स, उंटवाडी, नाशिक येथे त्यांचे हातात कब्जात कोयता व चॉपर, तलवार घेऊन फिरत आहे अशी बातमी मिळाल्याने सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट 2 नाशिक शहर यांना देऊन त्यांनी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, विलास गांगुर्डे, प्रेमचंद गांगुर्डे, पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन करून रवाना केले. नमूद पथकाने खेतवाणी लॉन्स समोर उंटवाडी, नाशिक येथे सापळा लावून त्यांना जागीच पकडले. त्यांना त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव रोहित मताजी लगरे, वय 22 वर्ष असे सांगितले. त्याचे सोबत असलेला विधी संघर्षित बालक या दोघांना विचारपूस करता सदरचे हत्यार हे कोठून आणले त्याबाबत त्यांनी तळेगाव अंजनेरी येथील राहणारा विधी संघर्षित बालक याच्याकडून आणले असल्याबाबत माहिती दिली. त्यावरून त्यांच्या ताब्यातून 1,500 रुपये किमतीचे एक चॉपर, तलवार व कोयता असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपीला कोयते व शस्त्रे पुरविणारा त्यांचा साथीदार विधी संघर्षित बालक यांच्याकडून 1,000 रुपये किमतीचे 2 लोखंडी कोयते असे जप्त करण्यात आले आहेत. असा प्रकार एक आरोपी व 2 विधी संघर्षित बालक यांच्याकडून एकूण 2,500 रुपये किमतीचे 3 कोयते, 1 चॉपर, 1 तलवार असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.